श्रावण महिना आला की सणांची रेलचेल असते। आपल्या हिंदू धर्मियांसाठी सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक महिना म्हणजे श्रावण महिना। त्यामुळे श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते। तर यंदा ही नागपंचमी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्याची आपल्याकडे रीत आहे। सजीव रूपात नाग नसतील तर किमान धातू किंवा मातीच्या रूपात नागपूजन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे। तर या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आणि उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते। नागपंचमीच्या दिवशी महादेवांची आणि नागांची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते। तर यंदा श्रावणातील हा पंचमीचा सण, या नागपंचमीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, त्याचबरोबर याची पूजा आपण घरीच राहून कशी करणार आहोत याविषयीची सर्व माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। तर श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते। यंदा पंचमी तिथी ही 9 ऑगस्टला दुपारी 12:36 सुरू होईल आणि 10 ऑगस्टला पहाटे 3:14 संपणार आहे। तर नागपंचमीच्या दिवशी दुपारी 1:46 सिद्धी योग राहील। यानंतर साध्य योग सुरू होणार आहे। तर नागपंचमीच्या दिवशी पूजा करण्यासाठी 2 तास 40 मिनिटांचा मुहूर्त सर्वोत्तम मानला गेलेला आहे। नागपंचमीला पूजेचा शुभ वेळ ही सकाळी 5:46 पासून ते 8:26 असेल। त्यानंतर उत्तम वेळ ही दुपारी 12:26 ते 2:05 असणार आहे। तर या दिवशी पाटावरती किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढायचं आहे किंवा मातीच्या मूर्ती अशा बाजारामध्ये सहज मिळतात। मातीच्या नागाची पूजा करावी। नागाला दूध आणि लह्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। तसेच दुर्वा, दही, गंध, अक्षदा, फुले अर्पण करून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे। तर इथे पहा, मातीची एक छोटीशी मी नागाची मूर्ती घेतलेली आहे। तर या दिवशी आपल्याला नागदेवतेला नैवेद्यामध्ये ज्या लहाया असतात, ज्वारीच्या लहाया, तर त्या आपल्याला व्हायच्या असतात, त्याचा मान असतो। त्याचबरोबर फुटाणे, चणे फुटाणे घेतलेले आहेत, दूध घ्यायचं आहे नैवेद्यासाठी, विडा एक घेतलेला आहे, अक्षता घेतलेल्या आहेत, वस्त्रमाळ घेतलेली आहे, फुलं घेतलेली आहेत, पाणी घेतलेलं आहे। तर असा एक आपल्याला धागा हळदीमध्ये ओला करून घ्यायचा आहे। विड्याचं साहित्य घेतलेलं आहे। तर या दिवशी आपल्याला आगाडा आपल्याला नागदेवतेला व्हायचा असतो। तर बाजारामध्ये जिथं फुलं मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला असा हा आगाडा नक्कीच मिळेल। बेलपत्र घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांची ही पूजा करायची आहे। त्यासाठी मी इथे एक सुपारी घेतलेली आहे। मूर्ती असेल तर पूजेमध्ये मूर्ती घ्यायची आहे। तर नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे। त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आता सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। आपल्या घरातील देवघरातील सर्व देवतांची आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर शुभ मुहूर्तावरती देवघराजवळ नागदेवतेचे चित्र म्हणजे ज्योती देवीचं जे आपलं पोस्टर आहे ते किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करायची आहे। पूजा करण्याची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। आपण बाहेर जाऊन जिवंत नागाची तर पूजा करू शकत नाही आणि शहरी भागांमध्ये आता वारुळ पाहायला सुद्धा मिळत नाही। तर घरीच अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। तर उद्या आहे शुक्रवार आणि या दिवशी ज्योतीची ही पूजा केली जाते। त्या कारणानिमित्त हे ज्योती देवीचं पोस्टर ठेवलेलं आहे। ज्योती देवीची पूजा कशी करायची किंवा का केली जाते याचा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया। दिव्याची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर एका विड्याच्या पानावरती आपल्याला अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांना गंध, फुलं, अक्षदा, दीप, धूप दाखवायचा आहे। वस्त्रमाळ व्हायची आहे आणि गणपती बाप्पांची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर विड्याच्या पानावरती किंवा अशा चौरंगावरती आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत। त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला नागदेवतेची जी मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे जर मूर्ती नसेल, कागदावरती आपण नागदेवतेचे चित्र काढून सुद्धा पूजा करू शकतो। नागदेवते घरामधून आणल्यानंतर सर्वप्रथम ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे किंवा आपण फुलाच्या साह्याने मूर्तीवरती पाणी शिंपडून त्यानंतर ती मूर्ती छान अशी पुसून घ्यायची आहे। मूर्तीला गंध, फुलं, अक्षदा व्हायच्या आहेत आणि आपण अशा पद्धतीने नागदेवतेची पूजा करायची आहे। जी आपण आगाड्याची पानं घेतली होती तीही आपल्याला नागदेवतेवरती व्हायची आहेत। बेलपत्र व्हायचं आहे। नागपंचमीला 8 नागांची पूजा केली जाते। वासुकी, ऐरावत, मणिभद्र, कालिया, धनंजय, तक्षक,
कर्कोटकस्य आणि धृतराष्ट्र या नागांची पूजा करण्यात येते। जो आपण पिवळा धागा करून घेतला होता तोही आपल्याला वारुळावरती किंवा नागदेवतेवरती व्हायचा आहे आणि हा धागा आमच्या इकडे गळ्यामध्ये बांधला जातो। तर प्राचीन काळापासून लोक सापांना देव मानतात असे हिंदू लोकांचे मत आहे। त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजेला महत्त्व आहे। नागपंचमीला नागाची पूजा करण्याने लोक सर्पदंशापासून बचाव करतात। तर या दिवशी सापाला दुधाने आंघोळ घालून त्याची पूजा करून सापाला खाऊ घातल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते। या दिवशी घरासमोर नागाची मूर्ती तयार करण्याची ही प्रथा आहे। या सापाला घराचे रक्षण करणे असं मानलं जातं। पूजा झाल्यानंतर दूध, साखर आणि लाह्या, फुटाणे यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, विडा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे। या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावांचे आयुष्य वाढते असं सांगण्यात येतं। असे केल्याने आनंद आणि चैतन्य अधिक वाढतं। पुरणाचे धोंडे किंवा कानवले असतील तर अशा प्रकारचा नैवेद्यही दाखवला जातो। त्यानंतर आरती करून दिवसभर ओम वकुल नागाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे। नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे तसेच भूमी उकरणे, नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहेत। मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत। नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात। तरुण विवाहित स्त्रिया विवाहापूर्वी घरी जातात तर अविवाहित मुली चांगला आणि समाधानी नवरा शोधण्यासाठी उपवास करतात। उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि सूर्यास्तापर्यंत चालू असतो। यानंतर नागदेवाला आपण नैवेद्य अर्पण करून उपवास मोडला जातो। तर या दिवशी तळलेले आणि खारट पदार्थ खाल्ले जात नाहीत। काही लोक आदल्या दिवसापासूनच उपवास सुरू करतात। हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांच्या रक्षणासाठी शेतात नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं। नाग हा शिवशंकराच्या गळ्यातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे। नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकरांची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून सर्पदोष नाहीसा होतो। तर या दिवशी नागांची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं। या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो। नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य दारावरती नागांचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात। श्रावण शुद्ध पंचमी अर्थात नागपंचमीला महिला उपवास ठेवतात। 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्येश्वर हा तिचा भाऊ होता। त्याचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला। सत्येश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला तेव्हा त्याला भाऊ मानल्यावरती त्याने ही जी बहीण नागाची पूजा करेल तिचं रक्षण मी करेल असं म्हटलं। त्यामुळे नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची पूजा करून नागपंचमीचा सण साजरा करते। नागपंचमीला सत्येश्वरीने भावाच्या मृत्यूच्या शोकामध्ये अन्न ग्रहण केले नाही म्हणूनच स्त्रिया नागपंचमीला उपवास करतात। भावाला दीर्घायुष्य लाभावं, आयुध मिळावं असं मानलं जातं। त्यामुळे या व्रताचं फळ भावाला मिळतो असं सोबतच बहिणीला देखील त्याचा लाभ होतो। शहरी भागामध्ये नाग उपलब्ध नाहीत किंवा वारुळ उपलब्ध नाहीत तर अनेक जणी नागपंचमीला पूजा करताना पाटावरती नागांच्या 9 आकृत्या काढून त्यांची पूजा करतात। तर इथे नाग, नागिन आणि त्यांची 2 पिल्लावळ असं मी तांदळाच्या साह्याने आपल्याला काढायची आहे। त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, फूल, अक्षदा या सर्व आपल्याला या नागदेवतेच्या मूर्तीवरती व्हायचं आहे। जर कोणाच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर नागपंचमीच्या दिवशी भगवान शंकरांना रुद्राभिषेक करावा आणि या दिवशी ब्राह्मण आणि गरजूंना दान करणे देखील शुभ मानले जाते। यामुळे राहू केतूचा जास्त प्रभाव नाहीसा होऊ शकतो। नागपंचमीच्या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात। त्यामुळे सर्व प्रकारची समृद्धी येते, सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात। तर या दिवशी सर्वांनी नागदेवतेला दुधाचा अभिषेक करावा, त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते। महिला वर्गामध्ये नागपंचमीचे विशेष आकर्षण आहे। या सणानिमित्त महिला मुली हातावरती मेहंदी काढतात, नागाच्या वारुळाची पूजा करून झिम्मा, फुगडी सारखे खेळ एकत्र खेळतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील। चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।